ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? पहाटे 3 ते 5 या वेळेत ज्यांना जाग येते अशा लोकांसाठी काही फायदे महत्त्वाचे ठरणार आहेत, ते आज आपण जाणून घेणार आहोत. चॅनल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका. पहा, ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आणि ब्रह्ममुहूर्तावर काय करावे, काय कामे करावी, त्याचे काय फायदे आहेत. मानवी जीवनामध्ये प्रत्येक प्राणी मात्राच्या जीवनात ब्रह्ममुहूर्त किती महत्त्वाचा आहे. सर्वात पहिले म्हणजे ब्रह्ममुहूर्त असा हा शब्दच नाही, त्याचा उच्चार हा ब्राह्ममुहूर्त असा आहे. पण बोली भाषेमध्ये आपण सर्वजण ब्रह्ममुहूर्त असेच म्हणतो. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठावे असे सांगितलेले आहे व त्याचे कित्येक फायदे देखील आहे. पण मी तुम्हाला त्याचे काही फायदे सांगणार आहे. त्या अगोदर ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ आहे ती आपण पाहूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्योदय, संध्याकाळ, प्रदोषकाळ, सूर्यास्त, रात्र, मध्यान दिवस, मध्यान रात्र असे कित्येक प्रकार आहेत. त्याचबरोबर प्रहर आहेत. पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर आणि चौथा प्रहर असे दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर असे प्रहर सुद्धा आहेत. या रात्रीच्या प्रहराला उत्तर रात्र असे म्हणतात आणि चौथ्या प्रहरी म्हणजेच ब्रह्ममुहूर्त हा चौथ्या प्रहरात येणाऱ्या वेळेस ब्रह्ममुहूर्त असे म्हणतात. यावेळी ही पहाटेची 3:45 ते 5:30 असा 2.25 तासाचा हा ब्रह्ममुहूर्त असतो. त्यामध्ये थोडी कमी जास्त वेळ होऊ शकते. या प्रहराला ब्रह्ममुहूर्त म्हणतात व या मुहूर्तावर आपले ऋषीमुनी आपली साधना, मंत्रजप, तप करत असतात. ते आपण पाहणार आहोत. पहिला फायदा म्हणजे पृथ्वीच्या सर्व प्राणी मात्राला जो ओझोन वायू लागतो तो ह्या वेळेस पृथ्वीच्या अगदी खालच्या थरात येतो व या ओझोन वायूमुळे मानवाला जो ऑक्सिजन लागतो तो श्वसनासाठी आवश्यक असतो. तो ओझोन वायूमुळे प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मानवास मिळतो. त्यामुळे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर तुम्हाला ओझोन वायू हा भरपूर प्रमाणात मिळतो. म्हणून तर तुम्ही पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावे असे मला वाटते. फायदा नंबर 2, या काळात व्यायामाने केल्याने किंवा उजवी नाकपुडी चालू करून दीर्घ श्वसन केल्याने असता रक्तशुद्धी होते. रक्तात ऑक्सिजन वाढल्याने हिमोग्लोबिन वाढते व त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व रोगातून मुक्ती मिळते. हा देखील फायदा आहे. पुढचा फायदा म्हणजे या काळात मंद प्रकाश असतो. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आपल्याला अगदी मंद प्रकाश असतो. त्यामुळे आपण जर उठल्यावर डोळ्यावर आपल्याला तीव्र प्रकाश पडत नाही व त्यामुळे डोळ्यांचे विकार जडत नाही व दृष्टी ही चांगली होते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठावं. म्हणजेच आपण सकाळी उशिरा उठल्यानंतर रात्रभर आपण झोपलेलो असतो. त्या झोपेमध्ये असताना अचानक उठलो की आपल्याला डोळ्याला एकदम उजेड जास्त असल्यामुळे, ऊन असल्यामुळे आपल्याला डोळ्यांना उजेड पडतो आणि त्या अचानक डोळ्यांवर प्रकाश पडल्यामुळे डोळ्यांचे विकार देखील होऊ शकतात. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर त्यामुळे तुम्हाला हे डोळ्यांचे विकार होणार नाहीत. पुढचा फायदा असा आहे की या काळात पृथ्वीवर पंचतत्वांपैकी वायुतत्व हे जास्त प्रमाणात वातावरणात कार्यरत असते व मानवी शरीराला याचा अमाप वायू मलनिसारण व शरीर शुद्धीचे कार्य करते. हा वायू कार्यरत असताना मल बाहेर टाकण्याचे कार्य कोणताही जोर न लावता सहज होते व त्यामुळे तुम्हाला पचनक्रिया तुमची किंवा मूळव्याध सारखे हे आजार आहेत किंवा पित्तवात यासारखे जे प्रकार आहेत हे तुम्हाला होत नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला तुमचे जे शरीर आहे ते निरोगी राहते. पुढचा फायदा असा आहे की मलनिसारण होते. तसेच शरीरातील नवी इंद्रियातून जे टॉक्सिन म्हणजे शरीरातील घाण बाहेर काढली जाते ती इंद्रिय म्हणजे डोळा, नाक, कान, तोंड, शिश्नद्वार, बुधद्वार यामार्फत शरीरातील रात्री जी जमा झालेली घाण असते ती बाहेर टाकली जाते व तेच हे जीवाणू, विषाणू सूर्यप्रकाश मिळताच भरपूर प्रमाणात वाढतात व आपण रोगास बळी पडतो. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठल्यामुळे शरीरातील जी घाण आहे ती नव इंद्रियांमार्फत बाहेर टाकली जाते व आपण निरोगी राहतो. पुढचा फायदा म्हणजे तो खूप महत्त्वाचा, तो म्हणजे आपले शरीर साफ करणे म्हणजे स्नान करणे. ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने आपल्या त्वचेला जी लहान छिद्रे असतात ती मोकळी होतात व त्यामुळे शुद्ध हवा, प्रदूषण विरहित हवा म्हणजेच ओझोन वायू हा त्या शरीराच्या छिद्रातून शोषला जातो. सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळण्याने शरीर सुद्धा दिवसभर ताजेतवाने राहते, आपल्याला फ्रेश वाटू लागते. पुढचा फायदा म्हणजे या काळामध्ये ज्ञानेंद्रिय म्हणजेच मेंदूमधील स्मरणशक्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत होते. त्यामुळेच या वेळेत ऋषीमुनी मंत्रतंत्र ध्यान साधना जी मुलं शिक्षण घेतात, अभ्यास करतात अशा मुलांनी पहाटे अभ्यास करा. कारण ह्या वेळेस अभ्यास केल्याने स्मरणशक्ती वाढते व पाठांतर चांगले होते. त्याचबरोबर ओंकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्तीबरोबर सर्व ज्ञानेंद्रिय हे कार्यरत होतात. म्हणून मंत्र, ध्यानधारणा, प्रार्थना, व्यायाम, अभ्यास या वेळेसच करावा. 8वा
आठवा ब्रह्ममुहूर्ताचा फायदा म्हणजे पहाटे स्नान केल्याने शरीराची छिद्रे मोकळी झाल्यामुळे सूर्योदय जे आरोग्यदायी लहरी वातावरण सूर्यकिरणाद्वारे देतात। या शरीराची छिद्रे मोकळी झाल्यामुळे ती शरीरात शोषली जातात व शरीराला डी जीवनसत्व सूर्यकिरणांद्वारे मिळते व शरीर स्वस्थ व चांगले राहते। पुढचा फायदा म्हणजे जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात, कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात। या कंपनांद्वारे सप्तचक्र जागृत होते। पुढचा फायदा असा आहे की या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे सिद्धात्मे हे पृथ्वीवर आलेले असतात व त्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व आपणास योग्य मार्गदर्शन करतात व त्यामुळे आपले आयुष्य हे सरळ व सुंदर होते। म्हणून तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि तुमचे स्नान जरी केले तरी भगवंतांची साधना मंत्र ध्यान धारणा केल्यास तुम्हाला या गोष्टींचा फायदा होणार आहे। मित्रांनो, पुढचा चमत्कार म्हणजे तुमची मेंटल आणि आध्यात्मिक स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट होईल। आता हा स्पिरिच्युअल आध्यात्मिक शब्द बघा, जर तुम्ही तरुण असाल तर तुम्हाला असे वाटेल की हे म्हातारपणात करायचे आहे। हे स्पिरिच्युअल आध्यात्मिक जीवन म्हणजे वृद्धापकाळात करायचे आहे। माणसाचा जन्म झाल्यापासून जेव्हापासून ही सृष्टी आहे तेव्हापासून ती स्पिरिच्युअलिटी आध्यात्मिकता शिवाय चालत नाही। स्पिरिच्युअलिटी इज एव्हरीथिंग, अध्यात्म सर्व काही आहे। मित्रांनो, दुर्दैव हे आहे की आपल्याला हे शिकवले जात नाही, शाळांमध्येही नाही गोष्टी फार शिकवल्या जात आणि आपण आपल्या स्पिरिटला डेव्हलप आत्मा विकसित केला पाहिजे। या जन्मात प्रत्येक क्षणात तुम्हाला स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट आध्यात्मिक विकास करावा लागेल आणि ते कसे घडते? सकाळी उठल्यावर तुमच्या मनाचा विकास होईल, तुम्ही तुमच्या कल्पना विकसित कराल, तुमच्या मनाची शक्ती वाढवा, तुम्ही तुमच्या विचारांना ताकद ओळखाल, या निसर्गाची शक्ती ओळखाल। मित्र आणि मैत्रिणींनो, या विश्वाची शक्ती तुम्ही ओळखाल। सकाळी ऊर्जेचा हा प्रवाह एनर्जीचा फ्लो उच्च दर्जाचा हाय क्वालिटीचा असतो, अतिशय शुद्ध आणि तुमचा आध्यात्मिक विकास होईल, तुमची स्मरणशक्ती वाढेल, तुला सर्व काही आठवेल, तुमच्या मनाचे विचार फिल्टर आउट होतील। जसं आरो फिल्टर घाणेरड्या पाण्यात फिल्टर करतो त्याचप्रमाणे तुमचं अंतर्मनही तुमची अंतर्बाजू, मग ती तुमची मेंटल असो व स्पिरिच्युअल, तुम्ही ते फिल्टर आउट करून घेतात, खराब गोष्टी काढून घेता। आणि हा एक चमत्कार आहे। जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठून तुमच्या विचारांवर लक्ष केंद्रित करता तेव्हाच तुम्हाला ते मिळेल। पुढचा चमत्कार जो फक्त आणि फक्त तुमच्या आयुष्याला घडणार आहे। तुम्ही सकाळी लवकर उठलात मित्रांनो, तुमच्याकडे असलेली शारीरिक ऊर्जा वेगळ्या पातळीवर जाईल, तुमचे आरोग्य तुमच्यासाठी खूप चांगले राहील। सकाळी लवकर उठल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते। तुमचे आरोग्य चांगले ठेवावे, तुम्हाला स्वतःला मजबूत बनवायचे आहे। जर हे शरीर भेटले तर तुम्हाला शरीराची देखील चांगली काळजी घ्यायची आहे। सकाळी योगासने करा, संध्याकाळी वेळेवर झोपलात, वेळेवर उठलात, झोपेची झोप ही पूर्ण होईल। झोप पूर्ण झाली म्हणजे तुमची अर्धी तब्येत ही बरी होते। झोप ही सर्वात महत्त्वाची आहे आणि जर तुम्ही योग्य वेळी झोपेतून उठलात तर तुमचे 90% काम झालेले असते। सकाळची जी 90% कामं असतात, कारण सकाळी तुम्हाला या सर्व गोष्टी आपोआप मिळतात ज्या तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या असतात। मित्रांनो, सभोवतालच्या जगात शांतता असेल किंवा शांतता चांगली हवा असेल, सकारात्मक वातावरण असेल तर तुम्ही व्यायाम केला तर त्याचे फायदे दुप्पट तिप्पट होतील, तुमची शारीरिक ऊर्जा वाढेल व तुम्ही सकाळी लवकर उठून तुमच्या आरोग्यावर काम केले तरच हा चमत्कार घडणार आहे। पुढचा चमत्कार म्हणजे जो तुम्ही सकाळी लवकर उठलात तर तुमच्या आयुष्यात घडेल। जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठता, तुमचा तणाव आहे ना, आयुष्यात हजार लफडे असतात, रोज खूप टेन्शन असतं, तुमच्या मनात सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचार जास्त असले पाहिजेत आणि त्या नकारात्मक विचारांमुळे तुमच्या मनात तणाव निर्माण होतो। आणि टेन्शन म्हणजे काय? टेन्शन म्हणजे ती एक गोष्ट जी तुमच्या प्रत्यक्षात कुठेच अस्तित्वात नाही आणि ही छोटीशी गोष्ट तुम्हाला समजत नाही। तुम्ही नेहमी टेन्शनमध्ये असता, तुम्ही तुमच्या तणावाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकाल, तुम्ही प्रेरित राहाल, कोणत्याही मोटिवेशन व्हिडिओची गरज भासणार नाही। तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला माझ्या प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्याची गरजही नाही, पण सकाळी लवकर उठा व तुम्ही सकाळी लवकर उठलात, मेहनत केली तर तुम्ही देशाच्या नावलौकिक जगामध्ये कराल। एका भारतीयांसाठी ते पुरेसे आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, सकाळी लवकर उठायला शिका, हीच प्रेरणा तुम्हाला युनिव्हर्सकडून देखील मिळत आहे। या संपूर्ण विश्वातून, संपूर्ण सृष्टीतून तुम्हाला प्रेरणा मिळत असते।
त्या प्रेरणेसमोर जगातील प्रत्येक प्रेरणा ही अपयशी ठरते, कारण हे जग त्या भगवंतांनी निर्माण केले आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होईल, तुमचे मनोबल वाढेल. मी माझ्या आयुष्यात काहीही करू शकतो, काहीही अवघड नाही, माझ्यासाठी अशक्य असं काहीच नाही माझ्यासाठी. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये तुमच्या आयुष्यात चमत्कार हवा असेल तर तुम्हाला तुमचा स्वाभिमान, तुमचा सकाळी लवकर उठावे लागेल. आता पुढचा चमत्कार म्हणजे तुमची एफिशियन्सी, कार्यक्षमता वाढेल, तुमच्या विल पॉवर, इच्छाशक्ती वाढेल. का वाढेल? कारण तुमच्या आत डिसिप्लिन, शिस्त निर्माण होईल. डिसिप्लिन म्हणजेच काय? हे काम करताना मी खंबीर आहे असे जेव्हा तुम्हाला वाटते, पण ते केले पाहिजे का? कारण ते काम आवश्यक आहे. जर तुम्हाला एवढी सेन्स असेल आणि तुम्ही ते काम करून दाखवाल तर डेट इज ए कॉल्ड सेल्फ डिसिप्लिन. जर तुमच्याकडे स्वयंशिस्त असेल तर तुम्ही ते काम पूर्ण करू शकता. मित्रांनो, तुमची कार्यक्षमता नक्कीच वाढेल आणि जेव्हा तुमची कार्यक्षमता वाढेल त्यामुळे तुमच्या विल पॉवर, शक्ती हे आपोआप वाढेल. ते का वाढेल? कारण तुमच्या इच्छेमध्ये इतकी शक्ती आहे की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही पूर्ण कराल. कारण तुमच्याकडे स्वयंशिस्त आहे, तुमच्याकडे दृढनिश्चय आहे. जर तुम्ही सकाळी लवकर उठलात तर तुमची एफिशियन्सी, कार्यक्षमता ही जास्त वाढेल. कारण तुमचा मेंदू सुपर टाईममध्ये अधिक क्रिएटिव्ह, सर्जनशील असतो. तुमच्या मनात खूप चांगले थॉट्स, विचार आले आहेत. सकाळी लवकर उठल्याने वेळेचा सदुपयोग होतो. तुम्ही वेळ वाया घालू नका. आणि पुढचा चमत्कार म्हणजे जे तुमच्या आयुष्यातही घडते, जे तुमच्यासोबत सकाळी लवकर उठल्यावरच घडते. मित्रांनो, तुमचे कौटुंबिक संबंध किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जे काही संबंध आहेत, तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा तुमच्या नात्यांबद्दल, ते बेटर होईल का? कारण तुमची विचारसरणी डेव्हलप होईल. तुमची मॅच्युरिटी लेवल आहे ना विचारांची तो डेव्हलप होईल का? कारण तुमच्या आयुष्यात एक ध्येय आहे. यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठता. आणि जर एखाद्याच्या आयुष्यात असे घडले तर सकारात्मक वाईब आपोआप येत राहतात. पॉझिटिव्ह फिलिंग्स, पॉझिटिव्ह एटिट्यूड, थॉट्स आपोआप येत राहतात. तुमचे नातेसंबंध हे अधिक चांगले होतात. तुमचे कंट्रोल, नियंत्रण अधिक चांगले राहील. तुमच्या जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला खूप मदत मिळेल. मित्रांनो, दृढ निश्चय शक्ती खूप महत्त्वाची आहे. जीवनाचे ध्येय गाठायचे आहे ते तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही रोज सकाळी उठण्याचा संकल्प दाखवाल. ती एक मिनिटांची झुंज असते सकाळी लवकर उठण्याची. त्यात तुम्ही जिंकलात तर तुम्ही 1000 आयुष्य, 1000 वर्ष, 1000 जीवनही जिंकू शकता. कारण सकाळी उठणे हे जगातील सर्वात कठीण काम आहे. विशेष म्हणजे आजच्या जीवनात जिथे स्मार्टफोन आहे, सोशल मीडिया आहे, अधिक कठीण आहे. जर तुम्ही या वेळेवर नियंत्रण ठेवले आणि सकाळी लवकर उठले तर याचा अर्थ तुमच्यामध्ये अजूनही ती शक्ती शिल्लक आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, ही शक्ती प्रत्येक माणसाच्या आत असते. तुम्हाला फक्त स्वतःमधला आळस हा झटकून टाकायचा आहे आणि स्वतःला ओळखायचे आहे. त्यामुळे आपले आयुष्य हे सरळ सुंदर होते. म्हणून तुम्ही फक्त ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे. आणि नुसते स्नान केले तरी भगवंतांनी साधना, मंत्र, ध्यान, धारणा केल्यास तुम्हाला या गोष्टींचा फायदा होणार आहे. चॅनल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका.